रायगढ़ जिले के सुधागढ़ तालुका के आमनोली कोलाथड़े मार्ग पर स्थित लोहे का पुल आज गंभीर खतरे का कारण बन चुका है। वर्षों पुराना ये पुल अब पूरी तरह जर्जर हो चुका है और किसी भी समय बड़ा हादसा होने की आशंका जताई जा रही है। ग्रामीणों का कहना है कि पुल के लोहे की संरचना कई स्थानों पर जंग खाकर कमजोर हो चुकी है, जबकि पुल पर बड़े बड़े गड्ढे और दरारें पड़ गई है। ये पुल कई गांवों को जोड़ने वाला एकमात्र संपर्क मार्ग है। स्कूली बच्चे, किसान, महिलाएं, वरिष्ठ नागरिक और नौकरी पेशा लोग रोजाना अपनी जान जोखिम में डालकर इस पुल से आवागमन करने को मजबूर है। और स्थानीय लोगों का आरोप है कि कई बार संबंधित विभाग और प्रशासन को शिकायतें देने के बावजूद केवल आश्वासन मिल रहे हैं, लेकिन आज तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। बरसात का मौसम नजदीक है और ग्रामीणों को डर है कि तेज बारिश और बढ़ते जलस्तर के कारण पुल कभी भी ढह सकता है। यही ऐसा हुआ तो क्षेत्र के हजारों लोगों का संपर्क टूट जाएगा और बड़ी जनहानि भी हो सकती है। ग्रामीणों ने प्रशासन से तत्काल नए और मजबूत पुल के निर्माण की मांग की है। उनका कहना है कि दुर्घटना होने के बाद सहायता और मुआवजे की घोषणाओं से बेहतर है कि अभी समय रहते कार्रवाई की जाए। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि यदि जल्द निर्माण कार्य शुरू नहीं हुआ तो वे उग्र जन आंदोलन छेड़ेंगे। इस दौरान यशवंत गायकवाड़, मारुति गायकवाड़, आनाजी मनवे, नारायण शिंदे, गौतम गायकवाड़, चंद्रकांत दिने, विष्णु गायकवाड़, तुकाराम दिने, मोड़ेश्वर बोर्ड के नंदू मुठल, अनिकेत गायकवाड़, सुमित दिने, शेखर दिने, प्रकाश दिने, तानाजी सावंत, योगेश गायकवाड़, मंगेश गायकवाड़ और नागेश पवार सहित बड़ी संख्या में ग्रामीण उपस्थित रहे। दादा, काय नाव आपलं आणि काय नेमके तुमची मागणी आहे? आपण या ठिकाणी जो जर्जर झालेला आणि गंजलेला धोकादायक पूल आहे त्याच्या खाली आपण उभे आहोत. काय स्थिती आहे सध्या या पुलाची? माझं नाव विष्णू यशवंत गायकवाड. मी या गावचा आमनोली गावचा रहिवासी आहे. या ब्रिजवरना आम्ही सतत येणं जाणं आमचा असतो. या ब्रिजवरना 7 ते 8 गावांचा पायी रस्ता आहे हा, आणि बऱ्याच वर्षापासून आमची कलकल आहे की हा पूल होतच नाही, याची दुरुस्ती सुद्धा होत नाही. याच्या पूर्ण हा गंजलेला, एकदम पट्टे वगैरे तुटलेले आहेत. आता म्हणजे ह्या पुलावरना चालू शकत नाही अशी परिस्थिती आता स्थिती झालेली आहे इथं, आणि खालचे कट्टे सुद्धा पूर्णपणे बाद झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये काय अवस्था असते इथं प्रवासासाठी? पावसाळ्यात आम्ही जाऊ बंदच असतो हा मार्ग बंद, कारण भीती असते पडण्याची. या पट्टे वगैरे पूर्णपणे गंजलेले आहेत आणि तुटलेले आहेत, एकदम येऊ शकत नाही, भीती वाटते. प्रशासन आणि सरकारकडे काय मागणी आहे? आम्हाला तात्काळ एक दुरुस्ती म्हणून करून द्यावी आणि नवीन ब्रिजची मागणी आमची. काय आपलं नाव आणि एकूणच या पुलाच्या समस्येबाबत आपण आक्रमक झालेले आहात, ग्रामस्थ एकवटलेले आहेत, काय प्रशासनाकडे मागणी आहे नेमकं, आणि आपलं नाव काय आहे? माझं नाव अनाजी उमाजी मनवे. काय परिस्थिती आहे ह्या पुलाच्या जवळ हा पूल जवळजवळ 82-83 साली झालेला आहे. एकदम जुना पूल आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक टायमाला प्रशासनाकडे मागणी करू शकतो की आज परत झालेला नाही. पण ह्याच्या पुढे होऊ शरी तात्काळ त्याच्या येण्या जाण्याचा रस्ता दहेगाव, आमनोली जी गावं आहेत त्यांना मार्ग होईल असा करून देण्यात यावा, एवढी आमची मागणी आहे. अनेक पुलं आहेत ती सातत्याने या भागातली कोसळत आहेत, असा हा कोसळण्याचा धोका वाटतोय तुम्हाला? हो, धोका वाटतोय. ते पोह्यांना चिरा बिरा गेलेल्या आहेत ना, त्या पोह्यांना ठेव्याना चिरा गेलेल्या आहेत, कारण ह्या वर्षी नाही केलं तर धोकादायक आहे ते. दादा, काय नाव आपलं आणि एकूणच पुलाची काय स्थिती आहे? दादा, माझं नाव शेखर दत्तात्रय दिने. मी या गावचा रहिवासी असून या गावामध्ये अनेक वर्षापूर्वी हा ब्रिजचं काम झालेलं नाही आहे, परंतु हा ब्रिज आता पडण्याच्या स्थितीवरती आलेला आहे. ह्या ब्रिजला पर्यायी मार्ग म्हणून काही नाही आहे. आत्ता येताना लोक खालून पाण्यातून येतात जातात, पण पावसाळी ह्या मार्ग पूर्णपणे बंद असतो, कारण की ब्रिजच्या अशी धोकादायक स्थितीमधून कोणी माणूस येत नाही किंवा कोणी माणूस जात नाही. हा ब्रिज हा दोन्ही गावातील मार्केटपर्यंत जाण्याचा रस्ता हा एकमेव रस्ता आहे, परंतु या ब्रिजच्या अजूनही काही डागडोजी झालेली नाही किंवा काही झालेलं नाही. प्रशासनाने पण याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही गावांमध्ये, चारही गावांमध्ये पूर्ण संतापतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, आणि या वातावरणाला आता अक्षरशः लोक कंटाळून रस्त्यावरती उतरण्यात आलेले आहेत लोक. त्यामुळे प्रशासनाला मागणी असेल की या ब्रिजचं काही असेल ते थोडंसं दुरुस्ती करून काहीतरी येण्या जाण्याचा मार्ग आम्हाला सोयीस्कर करून द्यावा.